नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये खूपच धमाकेदार असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। कारण आता शलाकाने आरती आणि अभयचं लग्न मोडण्यासाठी खूपच मोठा डाव टाकलेला असतो। पण मात्र मालक साहेब आणि आनंदी दोघे मिळून आरती आणि अभयच्या लग्नाचा मुहूर्त कसा काढणार हे आपल्याला बघायला भेटणार आहे। तर इथे आता अचानकच कारखान्यात पॅलेस डीलवाले इन्स्पेक्शनसाठी येणार असतात। त्यामुळे मालक साहेब खूपच भडकलेले असतात। तेव्हा ते शिर्केंना म्हणू लागतात, शिर्के तुम्ही असं करून मोठी चूक केली आहे। एवढे समदे कामगार आता कार्यक्रमात गेलेत, ते पुन्हा येतील का कारखान्यात? त्यावर शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब अहो पाटील सरांना फोन केला होता, ते नक्कीच सगळ्यांची जुळवाजुळव करतील आणि लवकरात लवकर सगळ्यांना घेऊन येतील। बघा तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा। त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के अहो इथे ते लोक केव्हाही येऊ शकतात आणि असा ओस पडलेला कारखाना जर त्यांनी बघितला तर एवढी मोठी डील कॅन्सल करतील ते लोक। तुम्हाला कळतंय ना शिर्के, आपल्या कारखान्याचं मोठं नुकसान होईल। आता काय करायचं शिर्के, तुम्ही ना इथेच हातावरती हात ठेवून बसा, मी जातो। असे म्हणताच मालक साहेब आता इकडे आरती आणि अभयचा ज्या ठिकाणी कार्यक्रम सुरू असतो ना त्या ठिकाणाकडे निघालेले असतात। तर इकडे आता पाटील सरांनी सगळ्या कामगारांना जो काही प्रॉब्लेम झालेला असतो ना तो सांगितलेला असतो। पण आता इथे चंदनने मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केलेला असतो। आता या सगळ्याचा कसा बाऊ करायचा ना हे चंदनला चांगलंच जमतं। तेव्हा चंदन म्हणू लागतो, पाटील सर जमणार नाही, कामगार म्हणजे काय तुमच्या हातातले बावलेत की काय? अहो कार्यक्रमासाठी सुट्टी घेतली ना आम्ही 3 तास, मग तुम्ही आम्हाला सुट्टीच्या आधी कसे बोलावू शकता? जमणार नाही, आम्ही आरती आणि अभयचा हा कार्यक्रम सोडून कुठं बी येणार नाही। आणि गुरुजी तुम्हाला माहिती आहे ना असा अर्धवट अभिषेक सोडून जर गेले लोक तर काय होऊ शकतं? तेव्हा गुरुजी म्हणू लागतात, हो कोप होऊ शकतो, कोप इकडनं कोण बी जाऊ शकत नाही। आता मात्र लगेच आरती म्हणू लागते, असं करू नका, असं काहीही होणार नाही आहे, देवाचा कोप वगैरे काही होणार नाही आहे, कारण तो देव आपला प्रॉब्लेम समजून घेऊ शकतो। पण जे डील बघण्यासाठी इन्स्पेक्शन करण्यासाठी साता समुद्रापलीकडचे लोक येणार आहेत ना ते आपल्यावर उपकार करणाऱ्या देव माणसाला कधीच समजून नाही घेणार। आणि आपल्या मालक साहेबांनी ही डील मिळवण्यासाठी किती काय काय केले, आपणही किती कष्ट केले, दिवसाची रात्र झाली तरी आपण विचार केला नाही, रक्ताचं पाणी केलं, घाम गाळला, मेहनतीने आपण ही डील मिळवली। ती आज अशी पाण्यात जाण्यासाठी का? सांगा बरं। जर प्रत्येक संकटात मालक साहेब आपल्या मदतीला धावून येतात, प्रत्येक वेळेस ते आपली मदत करतात, तर जेव्हा त्यांना आपली गरज असते ना तेव्हा आपण धावून जायला पाहिजे की नाही? सांगा बरं, तुम्हाला माझं म्हणणं पटतंय ना? तेवढ्यात आता मालक साहेब तिकडे आलेले असतात। आता दूरनं मालक साहेब या आनंदीचं समद बोलणं ऐकत असतात। त्याच वेळेस आता लगेच कामगार होऊ लागतात, आनंदी अगदी बरोबर बोलते, आपल्याला जायला हवं, मालक साहेबांच्या मदतीसाठी आपण जाणार। त्याच वेळेस आता लगेच इथे चंदन म्हणू लागतो, नाही कोण बी इकडनं हलायचं नाही, आरती आणि अभयचं लग्न एकदम व्यवस्थित झालंच पाहिजे, हो की नाही आबा? त्यात काही खोडा यायला नको ना? मग जर एवढा मोठा अपशकुन झाला तर पुढे लग्नात विघ्नच विघ्न। आता आरती आणि आबांना टेन्शन येतं। त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, नाही चंदन दादा, आरतीताईच्या आणि अभयदाजींच्या लग्नात कसलंही विघ्न येणार नाही, कारण हे लग्न कोणी ठरवलं माहिती आहे चंदन दादा? मालक साहेबांनी स्वतः। त्यामुळे जर आपण थोडासा वेळ काढून तिकडे गेलो, इन्स्पेक्शन झालं आणि पुन्हा आपण ही पूजा अभिषेक आणि मुहूर्त काढला तर काहीच प्रॉब्लेम होणार नाही। आज माझ्या घरचा कार्यक्रम आहे तरीसुद्धा मी कारखान्यात जाऊन मालक साहेबांच्या मदतीला ठामपणे उभी राहणार। माझ्यासोबत कोण कोण असणार आहे? सगळेजण आनंदीकडे बघू लागतात। त्याच वेळेस आता लगेच आरती म्हणू लागते, हो मला आनंदीचं म्हणणं पटतंय, जर मालक साहेबांना आपली गरज असेल तर आपण मदतीला धावून जायलाच पाहिजे। मालक साहेब मात्र या दोघी बहिणींकडे बघू लागतात। एवढा कार्यक्रम असूनही या माझ्या कारखान्यासाठी आपल्यासाठी एवढं समद करायलात। आता मात्र मालक साहेबांना मात्र आनंदी आरतीचं अतिशय गर्व वाटल्यासारखं झालेलं असतं। त्याच वेळेस आता लगेच आबा म्हणू लागतात, पटतंय, मलाही माझ्या नातींचं पटतंय, जर मालक साहेबांना आपली गरज आहे तर कार्यक्रम नंतर होऊ शकतो। गुरुजी आपण कार्यक्रम जरा वेळाने केला तर? तेव्हा लगेच आता गुरुजी म्हणू लागतात, पण त्याच वेळेस आता मालक साहेब येतात, पण बिन काय बी नाही,
कार्यक्रम होणार, दणक्यात होणार, पण इन्स्पेक्शन खूप महत्त्वाचं आहे. ते झालं की नक्कीच कार्यक्रम होणार. आणि पोरींनो, खरंच आज तुमच्या विचारांना दाद द्यायला पाहिजे. तुम्ही एवढा कार्यक्रम असूनही माझी साथ द्यायला तयार झाला. लय उपकार झाले तुमचे. त्यावर लगेच आनंदी येऊन लागते, मालक साहेब, अहो उपकार तर तुम्ही केलेत आमच्यावरती, हे तर काहीच नाही आहे आणि आम्ही त्याची परतफेड करूही शकत नाही. आज आमच्या घरात हा आनंदाचा दिवस फक्त तुमच्यामुळे, त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी मदतीला येणार. तेव्हा लगेच सगळे कामगार हातवर करतात, येणार, आम्ही बी येणार. सगळेजण आता असे हात करून म्हणत असतानाच मालक साहेब लय खुश झालेले असतात. मग चला, उशीर कशाला करताय, आपल्याला लगेच कारखान्यात जायचे आणि कामाला लागायचे. सगळेजण कारखान्याकडे निघालेले असतात, पण चंदनला मात्र खूपच राग आलेला असतो. तेव्हा मालक साहेब चंदनजवळ येतात. मग चंदन, तुला नाही यायचंय का कारखान्यात कामासाठी? त्यावर चंदन म्हणू लागतो, ते मालक साहेब. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, कळलं मला, लोकांना भडकवण्याचं काम झालंय ना तुझं. तुला काय वाटलं आता इन्स्पेक्शनसाठी ते लोक आल्यानंतर हा कारखाना ओस पडलेला दिसेल आणि मग तू ही बातमी शलाका मॅडमला देशील, हो की नाही? शलाकाचा फालतू कुत्ताच आहे ना तू चंदन. आता चंदनला खूपच राग येतो. त्याच वेळेस मालक साहेब म्हणतात, चल पटकन, दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकं घालणं बंद कर. काय तर म्हणे नाव चंदन आणि त्याला उलसा काही रंगरूप नाही आहे नावाप्रमाणे, चल लवकर, असा अपमान करत आता सगळ्यांसमोर चंदनला लोक हसू लागतात. चंदन खूपच भडकलेला असतो. सोडणार नाही, माझ्या अपमानाचा बदला मी घेणार. त्याच वेळेस आता शलाकाचा फोन येतो. तेव्हा शलाका म्हणू लागते, चंदन, अरे काय झालं, लग्न मोडलं की नाही, धमाका झाला की नाही या शलाकाचा? त्यावर लगेच आता चंदन लागतो, मॅडम कसला आलाय धमाका, उलट फुसका बार झालाय. तेव्हा शलाका म्हणू लागते, चंदन नीट भाषेत बोलायचा, काय झालं ते स्पष्ट सांग. आता जे काही झालेलं असतं ते चंदन शलाका मॅडमला सविस्तरपणे सांगतो. तेव्हा शलाका म्हणू लागते, काय इन्स्पेक्शनसाठी सगळे गेले, म्हणजे त्या आनंदीने सगळ्यांना नेलंय. ही आनंदी ना या युगंधरची मदत का करते ना तेच कळत नाही आहे. आंधळी आहे पण लय हुशार पोरगी आहे आणि तिच्या डोक्यात एवढ्या आयडिया येतात तरी कुठनं. पण एक गोष्ट लक्षात ठेव चंदन, या आनंदीला आणि या युगंधरला नाही आयुष्यातनं उठवलं ना तर नावाची शलाका नाही आहे. बघ आता मी काय करते ते. आता मात्र लगेच फोन बंद होताच इथे शलाकाने आता गुरुजींना बरोबर आपल्या बाजूने वळवलेलं असतं. आता हे लग्न मोडण्यासाठी शलाका आणि विद्याधरचा हा पहिला मोठा डाव असतो. आता गुरुजींना पैसे देऊन बरोबर फितवण्याचं काम त्यांचं झालेलं असतं. तर इकडे आता सगळे कामगार जोमाने कारखान्यात कामाला लागलेले असतात. तर आता लगेच इन्स्पेक्शनसाठी पॅलेस डीलवाले सर आलेले असतात. त्यांच्यासोबत काही स्टाफमधली माणसंही असतात. तर आता कारखान्यात येतात शिर्के साहेबांनी आता त्या सगळ्यांना आपला कारखाना अगदी व्यवस्थितपणे दाखवलेला असतो, समजवलेलं असतो आणि सगळ्या मशनी सगळे लोक अगदी जोमाने काम करत आहेत. हे सगळं बघून आता ते पॅलेस डीलवाले खूपच खुश झालेले असतात. हे बघून मालक साहेबांना मात्र लय आनंद होतो. तेव्हा शिर्के म्हणू लागतात, आणि साहेब एवढंच नाही, आमच्या या कापडाची खासियत सांगणारी आमची आनंदी, चला मी तुम्हाला दाखवतो. आता लगेच सगळेजण आनंदी जवळ येतात. तेव्हा लगेच शिर्के साहेब म्हणू लागतात, आनंदी आपल्या कापडाबद्दल जरा सांग की मग तुझ्या भाषेत. आता आनंदीने त्या ब्रेल लिपीचं महत्त्व, त्या कापडाचं महत्त्व सगळं काही अगदी छान सोप्या भाषेत आता इथे समजावून सांगितलेलं असतं. त्यावर लगेच आता ते सगळे लोक खूपच खुश होतात. वाह मालक साहेब, तुमचा हा कारखाना, इथले कामगार, त्यांचा जोश, हे सगळं आम्हाला लय आवडलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे कापड आणि याची दिलेली माहिती एक नंबर भारी. मालक साहेब एवढंच नाही तर आम्हाला अजूनही तुमच्याबरोबर आणखीन डील करायच्यात बरं का. आता मालक साहेबांना तर लय आनंद झालेला असतो. सगळे कामगार खुश होतात. तर आता इथे इन्स्पेक्शन झालेलं असतं. मालक साहेबांना काय करावं काय नाही असं झालेलं असतं. खूपच आनंदात असतात. तेव्हा लगेच आता मालक साहेब शिर्केंजवळ येतात. शिर्के, आता आपलं इन्स्पेक्शन झालं आहे, पण आता तुम्हाला काय करायचं आहे माहिती? तेव्हा शिर्के म्हणू लागतात, पोचलं. त्याच वेळेस शिर्के साहेब आता सगळ्या कामगारांना आवाज देतात, हे बघा तुम्ही वेळात वेळ काढून कार्यक्रम सोडून सगळेजण मालक साहेबांसाठी धावून आलात. त्यामुळे आज आपल्या कारखान्याला पुन्हा एक नवीन डील भेटणार आहे. आता लगेच सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवतात.
तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, हे बघा आपण आबा जाधवांच्या नातीचा कार्यक्रम सोडून इकडे आलोय, पण आपल्याला कार्यक्रम बंद ठेवायचा नाहीये. आता सगळेजण तातडीने निघूया आणि अगदी छान पद्धतीने अभिषेक करून लग्नाचा मुहूर्त काढूया, चालेल? तेव्हा लगेच आरती अभय सगळेजण खुश होतात. तर आता सगळेजण पुन्हा मंदिरात आलेले असतात. आता ठरल्याप्रमाणे अभिषेक चालू असतो. अभिषेक झाल्यानंतर मुहूर्त काढण्याची वेळही आलेली असते. आनंदी मात्र लय खुश असते. तेव्हा वरून म्हणू लागतो, आनंदी तू अशी हसली ना, तू खूप गोड दिसते आणि मला खूप आवडते. आनंदी लगेच आता वरुणला म्हणू लागते, वरुण काही बोलू नको, गुपचूप तिकडे लक्ष दे. ते बघ गुरुजींचं काम चालू आहे ना, पूजा चालू आहे ना, मग तिकडे लक्ष दे. आता वरुण मात्र आनंदीकडे बघून हसू लागतं. तर त्याच वेळेस आता इथे अभिषेक समाप्त होताच आता आरती आणि अभयने देवाचं दर्शन घेतलं असतं. सगळेजण आता पत्रिका बघण्यासाठी उत्सुक झालेले असतात. गुरुजींनी आता आरती आणि अभयची पत्रिका बघितलेली असते. पण आता लगेच आबा म्हणू लागतात, गुरुजी नाही म्हणजे कधीपर्यंतचा मुहूर्त निघेल सांगा ना. त्यावर लगेच गुरुजी म्हणू लागतात, शक्य नाही आहे, हे लग्न होऊ शकत नाही. आता हे ऐकताच अभयच्या आईवडिलांना, सगळ्या गावकऱ्यांना, सगळ्या कामगारांना आणि आबांना सगळ्यांना धक्का बसलेला असतो. आरतीची तर आता मनातली भीती अजून वाढलेली असते. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, का होऊ शकत नाही गुरुजी, असं का बोलताय तुम्ही? तेव्हा गुरुजी म्हणू लागतात, कारण या दोघांचा पत्रिकेतला योग जुळतच नाहीये, हे लग्न अशक्य आहे. तेव्हा लगेच आता आबा म्हणू लागतात, गुरुजी असं नका करू, काहीतरी तोडगा काढा की यात. अहो काहीतरी तोडगा काढला की लग्न सुरळीत होईल की. त्यावर लगेच गुरुजी म्हणू लागतात, नाही तोडगा निघू शकत नाही. जर या दोघांचं लगीन झालं तर दोघांपैकी एकाच्या जीवाला धोका आहे आणि हा धोका कोणीही पत्करत नाही, कारण हे खूप मोठं संकट आहे. त्यामुळे तुम्ही हे लग्न न कराल तर त्यातच भलं आहे. तेव्हा लगेच आता आरती आणि अभय एकमेकांकडे बघू लागतात. त्याच वेळेस लगेच आता अभय म्हणू लागतो, नाही मी लग्न करणार तर आता आरतीशीच करणार, मला फक्त तिच्याशीच लग्न करायचे, मला या पत्रिके वगैरे कशावरही विश्वास नाही आहे. त्यावर लगेच आता अभयचे आई वडील म्हणू लागतात, अभय काय बोलतोय तू? हे बघ गुरुजींनी काय सांगितलं ऐकलंय ना, जर लग्न झालं तर तुझ्या किंवा तिच्या जीवाला धोका आहे आणि हा धोका आपण नाही पत्करू शकत. तेव्हा अभय म्हणू लागतो, नाही आरती तू तयार आहेस ना माझ्याबरोबर लग्न करायला? आता मात्र आरतीला काय उत्तर द्यावं काही सुचत नाही. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, हो आमची आरतीताई ही नक्कीच लग्न करणार, कारण माझी आरतीताई एक नंबर हुशार आणि समजूतदार आहे, तिचाही या सगळ्यावरती विश्वास नसणारच आहे, हो की नाही आरतीताई? त्यावर लगेच आबा म्हणू लागतात, पोरीनं अगं हे समजा म्हणण्यासारखं ठीक आहे ग, पण आता गुरुजींनी काय सांगितले तुम्ही ऐकलंय ना, आणि असं जर झालं तर? त्यावर लगेच आता गुरुजी म्हणू लागतात, होणार असंच होणार, त्यामुळे तुम्ही माझं ऐका, हे लग्न होऊ शकत नाही. तेवढ्यात आता शिर्के साहेब आणि मालक साहेब येतात. आता मात्र शिर्के साहेब समोर येताच म्हणू लागतात, गुरुजी नक्की असंच होणार आहे ना, का यात काही बदल तर होणार नाही ना? आता गुरुजी लगेच शिर्के साहेबांकडे आणि मालक साहेबांकडे बघू लागतात. तेव्हा लगेच आता शिर्के म्हणू लागतात, गुरुजी खोटं बोलायचं नाही, जे काय असेल ते पत्रिकेतलं खरं खरं सांगायचं. तेव्हा लगेच आता गुरुजी म्हणू लागतात, अहो मी खरंच सांगायलोय, अहो आरती आणि अभयचं लग्न होऊ शकत नाही. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, बास पोचलं, आमच्यापर्यंत पोचलं गुरुजी, तुमच्या पत्रिकेची गरज नाही आहे का, तुम्ही कुणाला मिळालात गुरुजी? आता मालक साहेबांची माणसं या गुरुजीवरती नजर ठेवून असतात, त्यामुळे शिर्के साहेबांना आणि मालक साहेबांना या गुरुजीला कोणी फितवलं आहे, काय केलं हे सगळं माहिती पडलेलं असतं. तर इकडे आबा म्हणू लागतात, मालक साहेब अहो काय म्हणायचे तुम्हाला? तेव्हा लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, आबा अहो हे लग्न मी ठरवलं आहे ना, अभय हा चांगला पोरगा आहे आणि आपली आरती ही गुणी पोरगी की नाही, जर या दोघांचं लग्न झालं तर यात वाईट काय होणार आहे? जे काय होणार आहे ना ते चांगलंच होणार आहे. आणि या सगळ्या पत्रिकेवरती, या अंधश्रद्धेवरती माझा विश्वास नाही आबा, त्यामुळे तुम्हाला काय करायचं ते तुम्ही बघून घ्या. आता मात्र आबा म्हणू लागतात, ठीक आहे आम्ही विचार करतो आणि मग कळवतो. सगळेजण आता घरी आलेले असतात. सगळ्यांना मात्र टेन्शन आलेलं असतं, काय निर्णय घ्यावा, काय करावं काही सुचत नाही. आनंदी आता सगळ्यांची समजूत काढत असते. आरतीताई, आबा, अभयदाजी तयार आहेत ना लग्नाला, मग आपण कशाला या पत्रिकेची आणि गुरुजींच्या विचारांची उगाच वाट बघतोय? हे बघा आबा,
आपल्याला जे काय करायचं आहे ते आपल्या मनाने करायचं आहे आणि आपण जर अगदी मनापासून जे काही केलं ना ते चांगलंच होतं आबा, असे आता आनंदी आबांची आणि आरतीताईची समजूत काढत असते. त्याच वेळेस आता आनंदीच्या घरी हा राक्षस टपकलेला असतो. आता मात्र लगेच विद्याधर दरवाज्यात येताच म्हणू लागतो, येऊ का? अहो आबा, कसं आहे, तुम्हाला बरं वाटतंय ना आता? आता मात्र या राक्षसाला बघताच आबांना खूपच राग येतो. हा राक्षस माझ्या आनंदीबद्दल जे काही बोलला होता ना ते क्षण आता आबांना आठवू लागतात. आबा मात्र खूपच भडकतात. ए, तू इकडे कशाला आलाय? निघ, आमच्या घरातनं लगेच निघ. तेव्हा लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, आबा रिस्पेक्ट ठेवा, तुमच्या घरात पाहुणा आलाय एवढं विसरू नका. त्यावर लगेच आता आबा म्हणू लागतात, ए, तुझ्यासारख्या पाहुण्याला आमच्या दारात उभी राहायला सुद्धा जागा नाही, चल निघ इकडनं. तेव्हा लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, ए थेरड्या, जाणारच आहे मी. अरे पण तुझ्या नातीचं लग्न मोडलंय ना, म्हणून जरा सांत्वन करायला आलो होतो. आता लग्न मोडलंय तुझ्या या आरतीचं, आता काय करणार? तिला बाजारात उभी करणार का? सांग ना. आबांना मात्र खूपच राग येतो. आबा जोरदार आता या विद्याधरच्या कानाखाली ओढतात. तेव्हा लगेच आता विद्याधर भडकतो, ए थेरड्या, तू मला मारलंय? मला? अरे आग नाही, मी नाग आहे, नाग. आणि आता हा नाग काय करू शकतो ना हे बघच. असे म्हणताच विद्याधर आबांना आता ढकलून खाली पाडतो आणि लगेच आबांच्या छातीवरती पाय देऊन उभी राहते. तुला सोडणार नाही. आता काय तुझ्या आरतीचं लग्न मोडलं त्या आबाईबरोबर, तुझ्या आनंदीचं लग्न लावणार आहे का? सांग ना. होणार नाही, तुझ्या एक बी नातीचं लग्न होणार नाही आणि मी होऊ बी देणार नाही. त्यावर लगेच आरती म्हणू लागते, आबा आबा तुम्ही ठीक आहात ना आबा, उठा. त्यावर लगेच विद्याधर म्हणू लागतो, ए म्हाताऱ्या बोल ना, करणार आहे का तुझ्या आनंदीचं लग्न त्याच्याबरोबर? त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, होणार, माझ्या आरतीताईचं लग्न होणार. तुझ्यासारख्या कितीही लोकांनी खोडा घातला ना तरी आमच्या आरतीताईचं लग्न आम्ही लावणार. आता मात्र लगेच विद्याधर म्हणू लागतो, हो, आरतीचं लग्न लावणार, तुझं लग्न होणार, बघतोच मी कसं लग्न होतं या घरातल्या पोरींचं. असे म्हणताच आता हा विद्याधर आनंदीचा हात पकडतो आणि ओढतच तिला तिकडनं घेऊन निघालेला असतो. आता मात्र आबा खाली पडलेले असतात. आबांना काय करावं काही सुचत नाही. आरचे आरचे आरते थांबव, या राक्षसाला थांबव, आपल्या आनंदीला आपण कुठे बी जाऊ देणार नाही, वाचवा तिला, लवकरात लवकर वाचवा. त्याच वेळेस आरची आणि आरतीताई धावतच अंगणात येतात. आता आनंदी या नीच माणसाच्या हातनं सुटण्याचा प्रयत्न करत असते, पण आता विद्याधर तिला ओढत घेऊन निघालेले असतो. त्याच वेळेस समोर आता आरची आणि आरतीताई येतात आणि जी मिरची पावडर वाळू घातलेली असते ना आता लगेच ती उचलतात आणि आनंदी असे ओरडतच आनंदी पटकन आता बाजूला पळते. त्याच वेळेस आता या विद्याधरच्या तोंडावरती तो मीठ मिरची मसाला फेकलेला असतो. आता या विद्याधरची अशी लाई झालेली असते. सगळ्या तिखट लाल तिखटामुळे आता या विद्याधरची पूर्ण वाट लागलेली असते. तो जोरजोरात ओरडू लागतो. त्याच वेळेस बाकीचे सगळे आजूबाजूचे लोक जमा झालेले असतात. चंदनही आलेले असतो. आता हे सगळं दृश्य बघून चंदनलाही धक्का बसतो. तर आता लगेच या लाल तिखटातनं कसा बसा सावरून विद्याधर बाहेर निघताच आता लगेच आरची पटकन एका डब्यात खेळण्याच्या गोट्या असते ते फेकते. आता हा विद्याधर बरोबर त्या गोट्यावरनं सटकून धपकन खाली पडतो. आता त्याचा पाय त्याच्याच गळ्यात पडलेला असतो. या विद्याधरचा पाय मरतो. आता आनंदी, आरती आणि आरची तिघींनी मिळून या विद्याधरची चांगलीच वाट लावलेली असते. तेवढ्यात आता शिर्के साहेब आणि मालक साहेब तिकडे पोहोचलेले असतात. आता मालक साहेब लगेच या विद्याधरची कॉलर पकडतच म्हणू लागतात, पोचलं? आता बघ, आबा जाधवांच्या नातींचा विचार करायचा नाही, नाहीतर हा युगंधर स्वतः तुझ्या पापाचा घडा कसा फोडणार आहे ना ते बघच. आता मात्र मालक साहेबांनी बी या विद्याधरची चांगलीच धुलाई केलेली आपण बघणार आहोत. तर मात्र आनंदी आणि आरची एकमेकींना मिठी मारून रडू लागतात, कारण आज खूप मोठ्या संकटातनं त्यांनी स्वतःला वाचवलेलं असतं. आबा मात्र बाहेर येतात. आपल्या आनंदीला सुरक्षित बघून आबांनाही बरं वाटतं, पण मात्र आबांसमोर उभं असतं त्या आरतीच्या लग्नाचं टेन्शन. तर आता मालक साहेब आणि आनंदी मिळून या सगळ्यावरती कसा तोडगा काढणार, आरती आणि अभयचं लग्न कसं धूमधडाक्यात होणार की या लग्नात आणखीन काही विघ्न येणार, आनंदी आणि मालक साहेबांचं लग्न कसं होणार, हे सगळं आपल्याला पुढे बघायला मिळणार. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.